Hi students, I am CS Santosh Raskar. Welcome to my YouTube channel. आपण 11th OCM चा फर्स्ट चॅप्टर पाहत आहोत, इंट्रोडक्शन ऑफ कॉमर्स अँड बिझनेस. त्याच्यामध्ये आजच्या लेक्चर मध्ये आपण बिझनेस ऑब्जेक्टिव्ह डिस्कस करणार आहोत. बिझनेस करत असताना कोणकोणते ऑब्जेक्टिव्ह असतात ते आपल्याला आजच्या लेक्चर मध्ये डिस्कस करायचं आहे. ऑल द बिझनेस activities are guided by the objectives. They are classified as economic objectives and social objectives. प्रत्येक जी बिझनेस ऍक्टिव्हिटी असते, तुम्ही काही ट्रेड करा, काही मॅन्युफॅक्चर करा, तुम्ही जे काही बिझनेस करता, तो बिझनेस करण्याचा जो ऑब्जेक्टिव्ह असतं, ऑब्जेक्टिव्ह मराठीमध्ये समजून घ्यायचं झालं तर उद्देश. प्रत्येक बिझनेस ऍक्टिव्हिटी करण्याचा उद्देश काय असतो? तो उद्देश दोन असू शकतात. एक तर इकॉनॉमिक म्हणजे काय? पैसे मिळवणे. सो इकॉनॉमिक ऑब्जेक्टिव्ह म्हणजे पैसे मिळवणे हा उद्देश प्रत्येक वेळेला असतो. पण त्याचबरोबर अजून एक उद्देश असतो, तो म्हणजे सोशल ऑब्जेक्टिव्ह. आपण ज्या समाजामध्ये राहत आहोत त्या समाजासाठी काही चांगल्या गोष्टी करणं. सो समाजातल्या रिसोर्सेस वापरून आपण बिझनेस करत असल्यामुळे समाजासाठी 4 गोष्टी चांगल्या करणं हाही एक उद्देश असतो आपला बिझनेस करण्याचा. सो बिझनेसचे 2 ऑब्जेक्टिव्ह असतात, एक इकॉनॉमिक ऑब्जेक्टिव्ह अँड सोशल ऑब्जेक्टिव्ह. आपण पहिल्यांदा पाहणार आहोत इकॉनॉमिक ऑब्जेक्टिव्ह. आता तुम्ही म्हणाल इकॉनॉमिक ऑब्जेक्टिव्ह म्हणजे काय? तर पैशाच्या दृष्टिकोनातून बिझनेसचे कोणते उद्देश असले पाहिजेत? नफा वाढवणे, नफा मिळवणे हा आपला प्रायमरी ऑब्जेक्टिव्ह असतो. पण ते करण्यासाठी आपल्याला इतर कोणकोणत्या गोष्टी कंप्लीट करावे लागतात, कोणकोणते ऑब्जेक्टिव्ह फुलफिल करावे लागतात, ते सगळे येतात इकॉनॉमिक ऑब्जेक्टिव्ह मध्ये. सो इकॉनॉमिक ऑब्जेक्टिव्ह आपण 1 बाय 1 डिस्कस करूयात. सगळ्यात पहिलं बिझनेसचं जे इकॉनॉमिक ऑब्जेक्टिव्ह असतं ते असतं अर्निंग प्रॉफिट. टू अर्न प्रॉफिट. कुणीही असू द्या, किती छोटा उद्योजक असू द्या, किती मोठा उद्योजक असू द्या, छोटा बिझनेस असू द्या, मोठा बिझनेस असू द्या, प्रत्येकाचं एम काय असतं, ऑब्जेक्टिव्ह काय असतं? तर मला प्रॉफिट मिळवायचं आहे. सो टू अर्न प्रॉफिट इज द बेसिक फर्स्ट इकॉनॉमिक ऑब्जेक्टिव्ह. प्रॉफिट इज रिक्वायर्ड फॉर द सर्व्हायवल ऑफ बिझनेस अँड फॉर इट्स ग्रोथ. आता नफा कशासाठी मिळवायचा असतो? तर आपण जो व्यवसाय करतो आहे तो व्यवसाय जर आपल्याला टिकवायचा असेल, त्या व्यवसायामध्ये ग्रोथ करायची असेल तर आपल्याला एक्सपान्शन करावे लागतात, नवीन नवीन गोष्टी आणाव्या लागतात, डेव्हलपमेंट करावी लागते. या गोष्टीसाठी पैसे खर्च करावे लागतात. मग हे पैसे कुठून आपण मिळवणार आहोत? तर आपण प्रॉफिट जे मिळवणार आहे, आपले प्रोडक्ट आणि सर्व्हिसेस लोकांना विकून जे आपल्याला प्रॉफिट मिळणार आहे, त्या प्रॉफिट मधून आपण ह्या सगळ्या डेव्हलपमेंट करतो. आणि त्याच्यातून मग आपल्याला काय फायदा होतो? तर त्याच्यातून आपण आपला बिझनेस सर्व्हाइव्ह करायला आणि आपला बिझनेस ग्रो करायला मदत होती. सो कोणताही बिझनेस असेल तर त्याचा प्रायमरी मोटिव्ह किंवा पहिला जो उद्देश असतो तो हाच असतो, तो म्हणजे अर्न प्रॉफिट. टू अर्न प्रॉफिट. कारण प्रॉफिट मिळाल्याशिवाय आपला बिझनेस मार्केटमध्ये सर्व्हाइव्ह पण करू शकत नाही आणि ग्रो पण होऊ शकत नाही. या दोन्ही गोष्टी जर करायच्या असतील तर आपल्याला प्रॉफिट मिळवणं अत्यावश्यक असतं. दुसरं इकॉनॉमिक ऑब्जेक्टिव्ह आहे सर्चिंग न्यू कस्टमर्स. पहिला आपण ऑब्जेक्टिव्ह बघितलं की अर्न प्रॉफिट. पण प्रॉफिट जर जास्त प्रमाणात अर्न करायचा असेल तर आपल्याला जास्त प्रमाणात आपल्या वस्तू विकाव्या लागतील, म्हणजे आपल्याला कस्टमर्स वाढवावे लागतील. आणि हे नवीन नवीन कस्टमर्स वाढवणे, शोधणं, दॅट इज अवर सेकंड ऑब्जेक्टिव्ह, सर्चिंग न्यू कस्टमर्स. Business organizations have to work hard to create new customer and also to maintain the existing customers. बिझनेस करत असताना आपल्याला 2 गोष्टी फार सांभाळाव्या लागतात. एक तर प्रत्येक वेळेला नवीन नवीन कस्टमरचा शोध घेणे आणि जे आपले ऑलरेडी एक्झिस्टिंग कस्टमर बेस आहे तो सांभाळून ठेवणे. तुम्ही म्हणाल हे दोन्ही कशासाठी? जर एक्झिस्टिंग कस्टमरचा बेस आहे तो तेवढाच ठेवला आणि नवीन कस्टमर शोधलेच नाहीत तर आपला प्रॉफिट ग्रो होऊ शकणार नाही, जास्त प्रॉफिट आपण अर्न करणार नाही. किंवा एका बाजूने नवीन कस्टमर्स मिळत आहेत आणि दुसऱ्या बाजूने आपले जुने कस्टमर्स निघून जात आहेत आपल्याकडून, त्याही वेळेला आपल्याला जास्त प्रॉफिट मिळणार नाही.
सो जर आपल्याला पहिलं एम फुलफिल करायचं असेल, प्रॉफिट जास्त मॅक्सिमम प्रॉफिट मिळवण्याचं एम जर फुलफिल करायचं असेल, तर दुसरं इकॉनॉमिक ऑब्जेक्टिव्ह येतं नवीन नवीन कस्टमर शोधणे, ते मिळवणे आणि जुने जे एक्झिस्टिंग कस्टमर्स आहेत ते सस्टेन करून ठेवणे, ते सांभाळून ठेवणे. हा असतो दुसरं इकॉनॉमिक ऑब्जेक्टिव्ह, की नवीन नवीन कस्टमर शोधायचं, त्याच्यामुळे सेल वाढेल आणि ऍट अ सेम टाइम जे जुने कस्टमर्स आपण मिळवलेले आहेत, जे आपल्याकडे येत आहेत प्रोडक्ट घेण्यासाठी, त्यांना सांभाळायचं, म्हणजे ते आपल्याला सोडून जाणार नाहीत, म्हणजे आपला सेल कमी होणार नाही, डिक्लाइन होणार नाही. तिसरं इकॉनॉमिक ऑब्जेक्टिव्ह आहे इनोव्हेशन्स. इट इज अ डेव्हलपमेंट और पॉझिटिव्ह चेंज विच रिझल्ट्स इन टू इम्प्रुव्हमेंट इन प्रोडक्ट और प्रोसेस ऑफ प्रोडक्शन. इनोव्हेशन्स म्हणजे काय? इट इज अ डेव्हलपमेंट और पॉझिटिव्ह चेंज विच रिझल्ट इन टू इम्प्रुव्हमेंट इन प्रोडक्ट अँड प्रोसेस ऑफ प्रोडक्शन. असा पॉझिटिव्ह चेंज ज्याच्यामुळे तुमच्या प्रोडक्टमध्ये बदल होतो, प्रोडक्टमध्ये डेव्हलपमेंट होतं, किंवा तुम्ही जी प्रोडक्शन प्रोसेस वापरत आहात त्या प्रोडक्शन प्रोसेस मध्ये बदल होतो, अशा पॉझिटिव्ह सकारात्मक बदलाला इनोव्हेशन्स असं म्हटलं जातं. सो ज्यावेळेस आपल्याला प्रॉफिट अर्न करायचं आहे, नवीन नवीन कस्टमर्स मिळवायचे आहेत बिझनेसमध्ये, त्यावेळेला ते नवीन नवीन कस्टमर्स मिळवण्यासाठी आपल्याला काय करावे लागतील, तर बदलत्या काळानुसार आपले प्रोडक्ट आपल्याला बदलावे लागतात, आपले प्रोडक्ट आपल्याला चेंज करून डेव्हलप करून परत मार्केटमध्ये आणावे लागतात. फॉर एक्झाम्पल घ्या, ज्यावेळेस मोबाईल मार्केटमध्ये नवीन आला होता त्यावेळेस बटन्स वाले फोन सगळे यूज केले जायचे, आणि आता जर तुम्ही 2020 मध्ये जर बघितलं तर स्मार्टफोन्स यूज केले जात आहेत. जर या टेलिकम्युनिकेशन कंपनीज ज्या आहेत त्यांनी हे मोबाईल फोन अपग्रेड केले नसते तर त्याच्यातल्या बऱ्याचशा कंपन्या बंद पडून गेल्या असत्या. पण प्रत्येक कंपनीला आपला स्वतःचा कस्टमर बेस हा मेंटेन करायचा आहे. मग ते प्रत्येक वेळेला काय करतात, जे जुनं प्रोडक्ट आहे त्याच्यामध्ये काहीतरी इनोव्हेशन्स आणतात, काहीतरी बदल घडवतात, चांगल्या गोष्टी त्याच्यामध्ये बदल घडवून आणतात आणि परत त्या गोष्टी नवीन स्वरूपात मार्केटमध्ये आणतात, जेणेकरून जे आपले कस्टमर्स आहेत ते आपल्याकडे तसेच टिकून राहतील. सो तिसरं इकॉनॉमिक ऑब्जेक्टिव्ह फार महत्वाचं आहे, कारण तुम्हाला जर जास्त प्रमाणात प्रॉफिट मिळवायचं असेल, जास्त प्रमाणात कस्टमर बेस निर्माण करायचं असेल, तर तुमच्या प्रोडक्टमध्ये नवीनपणा असणं गरजेचं आहे. आणि त्याच्यासाठी तुम्हाला सतत रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऍक्टिव्हिटीज मध्ये भाग घेणं गरजेचं असतं. तुम्ही जर नवीन नवीन गोष्टी रिसर्च केलं नाही, तुमच्या प्रोडक्टमध्ये डेव्हलपमेंट केली नाही, तर तुम्ही इनोव्हेशन्स आणणार नाही. आणि सध्या टेक्नॉलॉजी सतत चेंज होती, त्यामुळे प्रोडक्टमध्ये जर इनोव्हेशन्स आले नाही तर तुम्ही मार्केटमधून बाहेर पडू शकता. सो इनोव्हेशन्स हे करणं गरजेचं आहे, रिसर्च अँड डेव्हलपमेंट सतत होणं गरजेचं आहे. इट हॅज टू स्पेंड मनी ऑन R&D, रिसर्च अँड डेव्हलपमेंट, मार्केट सर्वे, यूज ऑफ टेक्नॉलॉजी. त्याच्यासाठी काय करावं लागतं, तुम्हाला रिसर्च अँड डेव्हलपमेंट वरती खर्च करावा लागतो. रिसर्च अँड डेव्हलपमेंट वरती खर्च म्हणजे काय, तर नवीन नवीन टेक्नॉलॉजी आणण्यासाठी त्याचा रिसर्च करावा लागतो, मार्केटचा सर्वे करावा लागतो की लोकांना काय हवंय, तुम्हाला काय विकायचंय. तुम्हाला जर बिझनेस मोठा करायचा असेल तर तुम्हाला काय विकायचंय त्यापेक्षा लोकांना काय हवंय हे समजणं फार महत्वाचं आहे. कारण तुम्हाला काय विकायचंय त्याच्याशी जर लोकांना देणं घेणं नसेल तर लोक तुमच्याकडून घेणार नाहीत. पण लोकांना काय हवंय हे जर तुम्हाला अगोदर समजलं आणि त्या पद्धतीने तुम्ही प्रोडक्टमध्ये डेव्हलपमेंट केली आणि ते प्रोडक्ट बाजारात आणलं तर निश्चितच लोक तुमच्याकडून ते प्रोडक्ट जास्त प्रमाणात घेणार आहेत. सो इनोव्हेशन हे तिसरं इकॉनॉमिक ऑब्जेक्टिव्ह आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला बदल घडवून आणावे लागतात, प्रोडक्ट सतत मॉडिफाय करावं लागतं आणि त्याच्यासाठी रिसर्च अँड डेव्हलपमेंट करणं गरजेचं असतं. त्याच्याशिवाय तुम्ही मार्केटमध्ये टिकू शकत नाही. पुढचा ऑब्जेक्टिव्ह आहे बेस्ट पॉसिबल यूज ऑफ रिसोर्सेस. सगळ्यांना माहिती आहे की जे नॅचरल रिसोर्सेस आपल्याकडे अवेलेबल आहेत किंवा जे बाकीचे रिसोर्सेस आहेत ते लिमिटेड आहेत आणि त्याचा जेवढ्या प्रमाणात आपण चांगल्या प्रमाणात उपयोग करून घेऊ, जेवढा जास्त चांगला उपयोग करून घेऊ, तेवढा आपल्या बिझनेसला जास्त फायदा होणार आहे. म्हणून हे शेवटचं इकॉनॉमिक ऑब्जेक्टिव्ह आहे ऑप्टिमम किंवा बेस्ट पॉसिबल यूज ऑफ रिसोर्सेस. तुम्ही जे रिसोर्सेस यूज करताय तुमच्या बिझनेसमध्ये त्याचा अतिशय चांगल्या प्रमाणात वापर तुम्हाला करता आला पाहिजे. रिसोर्सेस आर स्केअर्स अँड हॅव अल्टरनेटिव्ह युजेस. दे शुड बी युज्ड टू इट्स मॅक्सिमम अँड शुड
अवॉइड वेस्टेज. रिसोर्सेस कसे आहेत? स्केअर्स आहेत. स्केअर्स मीन्स लिमिटेड, दुर्मिळ आहेत, कमी प्रमाणात. जेवढ्या गरजा आपल्या आहेत तेवढ्या प्रमाणात आपल्याकडे रिसोर्सेस अवेलेबल नाहीयेत. रिसोर्सेस कमी प्रमाणात अवेलेबल आहेत. तसंच एका रिसोर्सेसला बरेच पर्यायी वापर पण आहेत. फॉर एक्झाम्पल पाणी हा रिसोर्स घेऊया. पाणी घरगुती कामांसाठी वापरलं जातं, इंडस्ट्रियल यूज साठी वापरलं जातं. सो पाणी हा रिसोर्सेस जर यूज करायला झाला तर त्याला अल्टरनेटिव्ह युजेस आहेत. ओके. सो ज्यावेळेस तुम्ही कोणतेही रिसोर्सेस यूज करता त्यावेळेस ते बेस्ट पॉसिबल वेने विदाउट वेस्टिंग एनी रिसोर्स तुम्ही ते यूज केले पाहिजेत, जेणेकरून वेस्टेज कमी झालं की तुमच्या बिझनेसचं प्रॉफिट आपोआपच होणार आहे. जेवढे रिसोर्सेस तुम्ही वेस्ट घालवाल तेवढं तुमच्या बिझनेसचं प्रॉफिट कमी होणार आहे. एक तर बिझनेस रिसोर्सेस लिमिटेड आहेत आणि त्याला अल्टरनेटिव्ह यूज आहेत. अल्टरनेटिव्ह युजेस असल्यामुळं आपल्याला ते अतिशय चांगल्या पद्धतीने वापरणं गरजेचं आहे. जर चांगल्या पद्धतीने वापरलं विदाउट वेस्टेज आपण त्याला वापरू शकलो तरच त्याचा फायदा आहे, नाहीतर आपल्याला त्याचा फायदा होणार नाही. ऑप्टिमम यूज ऑफ रिसोर्सेस अल्टिमेटली लीड्स टू इन्क्रीजिंग प्रॉफिट. जेवढ्या चांगल्या पद्धतीने आपण ते रिसोर्सेस वापरू तेवढा आपल्याला बिझनेसला प्रॉफिट होणार आहे. जेवढ्या निष्काळजीपणे आपण हे रिसोर्सेस वापरू तेवढा लॉस हा आपल्या बिझनेसचा होत असतो. सो हे झाले 4 आपले इकॉनॉमिक ऑब्जेक्टिव्ह. आता आपण सोशल ऑब्जेक्टिव्ह पाहणार आहोत. सोशल ऑब्जेक्टिव्ह मगाशी सांगितल्याप्रमाणे समाजासाठी काहीतरी करणं म्हणजे सोशल ऑब्जेक्टिव्ह असतात. आता इथं पैसे मिळवणे हा हेतू नाही. पैसे कसे वाढतील, नफा कसा वाढेल हे सगळं आपण इकॉनॉमिक ऑब्जेक्टिव्ह मध्ये कव्हर केलं. आता सोशल ऑब्जेक्टिव्ह म्हणजे समाजाचा फायदा कसा होईल, समाजाला कसं उपयोगी पडता येईल, समाजाची सेवा आपल्याकडून कशी घडेल, ती कामं करणं म्हणजे सोशल ऑब्जेक्टिव्ह असतात. पहिला सोशल ऑब्जेक्टिव्ह आहे सप्लाइंग क्वालिटी प्रोडक्ट्स. आपल्याकडे जे कस्टमर्स येतात त्यांना क्वालिटी, दर्जेदार प्रोडक्ट पुरवणं, क्वालिटी प्रोडक्ट पुरवणं हे पहिलं सोशल ऑब्जेक्टिव्ह आहे. मार्केट प्राइस हाय लावायची, हाय चार्ज करायचे पैसे आणि थर्ड क्वालिटीचं प्रोडक्ट प्रोव्हाइड करायचं असं चालत नाही आणि तसं योग्यही नाही. आपण ज्या समाजातल्या गोष्टी वापरतोय, ज्या समाजाला आपण काहीतरी देणं लागतो, म्हणून आपल्या व्यवसायाचा उद्देश असला पाहिजे की मी करताना माझ्याकडे जे कस्टमर येतील, मी बिझनेस करताना माझ्याकडे जे कस्टमर्स येतील त्या सगळ्या कस्टमर्सना मी क्वालिटी प्रोडक्ट देणार, मी क्वालिटी सर्व्हिस देणार. Every business has to provide quality product to its customers. Quality means a combination of purity, safety, durability and utility. प्रत्येक बिझनेसचा उद्देश हा असला पाहिजे की माझ्याकडे जे कस्टमर्स येणार आहेत त्यांना मी माझं क्वालिटी प्रोडक्टच देणार. आता क्वालिटी प्रोडक्ट्स म्हणजे काय? तर क्वालिटी मीन्स अ कॉम्बिनेशन ऑफ प्युरिटी. कॉम्बिनेशन आहे, कशाचं कॉम्बिनेशन आहे? प्युरिटी. प्युरिटी असली पाहिजे, त्याच्यामध्ये शुद्धता असली पाहिजे, भेसळ नको. प्युरिटी, सेफ्टी, कस्टमरची सेफ्टी तुम्ही पाहिली पाहिजे. फॉर एक्झाम्पल मिल्क वापरतोय मी, माझं एक स्वीट्सचं दुकान आहे ज्याच्यामध्ये मी पेढा, बासुंदी बरेच प्रकार तयार करून विकतो. तिथं जर मी दूध घेतलं, दुधामध्ये भेसळ केली, आर्टिफिशियल काहीतरी 2 गोष्टी त्याच्यामध्ये मिसळल्या, बघा मी प्युरिटीशी कॉम्प्रोमाइज केलं आणि आर्टिफिशियल थिंग्स त्याच्यामध्ये मी मिसळल्यामुळं पुढं माझे जे कस्टमर्स आहेत त्यांना शारीरिक इजा त्या गोष्टीतून होऊ शकते. सो माझे कस्टमरची सेफ्टी मी पाहतोय का? तर पाहत नाही. सो सोशल ऑब्जेक्टिव्ह काय म्हणतं की तुम्ही क्वालिटी प्रोडक्ट दिले पाहिजेत. आता क्वालिटी प्रोडक्ट दिले पाहिजे म्हणजे काय? तर तुमचं प्रोडक्ट प्युअर असलं पाहिजे, तुमचं प्रोडक्ट कस्टमरसाठी सेफ असलं पाहिजे. ड्युरेबिलिटी, त्या आणलं आणि घरी आणल्या बंद पडल्या असं नाही. ते ड्युरेबिलिटी म्हणजे लॉंग टर्म रन होणार असलं पाहिजे, बरेच काळ चालणार असलं पाहिजे. नाहीतर मी मार्केटमध्ये मोबाईल घेऊन येतोय आणि घरी येऊन बघतोय तर ते खराब झालाय, तो चालतच नाही. अशा जर वस्तू तुम्ही प्रोव्हाइड करणार असाल तर कस्टमर्स तुमच्याकडे येणार नाहीत. आणि युटिलिटी, ज्या वस्तू तुम्ही ग्राहकांना प्रोव्हाइड करणार आहात, कस्टमरला प्रोव्हाइड करणार आहात, त्या त्यांना उपयोगी असल्या पाहिजेत. सो कॉम्बिनेशन ऑफ प्युरिटी, सेफ्टी, ड्युरेबिलिटी आणि युटिलिटी इज कॉल्ड ॲज क्वालिटी.
या सगळ्या गोष्टी तुमच्या प्रोडक्टमध्ये असल्या पाहिजेत आणि तसेच प्रोडक्ट्स तुम्ही तुमच्या कस्टमर्सला देणं बंधनकारक आहे. हे आपलं आहे पहिलं बिझनेसचं सोशल ऑब्जेक्टिव्ह. सेकंड सोशल ऑब्जेक्टिव्ह, दुसरं सोशल ऑब्जेक्टिव्ह आहे अवॉइडिंग अनफेअर ट्रेड प्रॅक्टिसेस. अनफेअर ट्रेड प्रॅक्टिसेस, चुकीच्या व्यापार पद्धती आपल्याला टाळायच्या आहेत बिझनेस करताना. माझं प्रोडक्ट विकलं जावं, माझ्या प्रोडक्टची विक्री जास्त व्हावी म्हणून काहीतरी चुकीच्या पद्धतीने जाहिराती करणे, प्रोडक्ट बद्दल चुकीची माहिती देणे, वजनामध्ये काहीतरी करणे, अशा प्रकारचे कृत्ये बिझनेस करताना आपल्याकडून घडली नाही पाहिजे. म्हणून ते म्हणतात अवॉइडिंग अनफेअर ट्रेड प्रॅक्टिसेस. अनफेअर ट्रेड प्रॅक्टिसेस लाईक ब्लॅक मार्केटिंग, मिसलिडिंग ऍडव्हर्टाइजमेंट, रॉंग मेजरमेंट शुड बी अवॉइडेड. जी गैरकृत्य आहेत ती आपल्याला बिझनेस करताना टाळले पाहिजेत. ब्लॅक मार्केटिंग म्हणजे आता समजा कांद्याचं शॉर्टेज आहे, माझ्याकडे खूप कांदा आहे, मी माझ्या गोदामामध्ये स्टोअर करून ठेवलाय, 5,000 किलो कांदा आहे आणि बाकीकडे मार्केटमध्ये शॉर्टेज आहे. ब्लॅक मार्केटिंग म्हणजे काय, तर हा कांदा मी डायरेक्ट मार्केटमध्ये आणणार नाही, मी डे बाय डे थोडा थोडा आणणार, तो शॉर्टेज जास्त क्रिएट होऊ देणार आणि मग मी माझा माल प्रोडक्ट मार्केटमध्ये आणणार आणि त्याचं जास्त प्रॉफिट मिळून फायदा मी उचलणार. दिस इज कॉल्ड ब्लॅक मार्केटिंग. स्टोरेज करायचं आणि त्याचा फायदा उचलायचा किंवा अशा पद्धतीचे ऍडव्हर्टाइजमेंट करायचे की हे प्रोडक्ट घ्या, तुमचं वजन 10 दिवसामध्ये 10 किलोनी कमी होईल. ऍक्च्युली रिअलिटीमध्ये तसं होत नसतं, पण अशा स्वरूपाच्या मिसलिडिंग ऍडव्हर्टाइजमेंट करायच्या, ब्लॅक मार्केटिंग करायचं, चुकीचं मेजरमेंट द्यायचं. म्हणजे पॅकेटवरती वजन लिहिताना लिहायचं 200 ग्रॅम आणि आतमध्ये मटेरियल द्यायचं 190 ग्रॅम. अशा स्वरूपाचं रॉंग मेजरमेंट किंवा ब्लॅक मार्केटिंग किंवा मिसलिडिंग ऍडव्हर्टाइजमेंट, अशा प्रकारच्या कोणत्याही अनफेअर ट्रेड प्रॅक्टिसेस आपल्याला करायच्या नाहीत. हे आपल्याला सेकंड ऑब्जेक्टिव्ह मध्ये समजतंय. इट इज इम्पॉर्टंट फॉर सर्व्हायव्हल अँड ग्रोथ ऑफ बिझनेस युनिट. हे कशासाठी करायचं असतं, तर या सगळ्या गोष्टी केल्यावर तुम्हाला टेम्पररी प्रॉफिट मिळतं. नो डाऊट टेम्पररी प्रॉफिट मिळतं. सगळ्यांना वाटतं की वजन कमी होतंय मग माझे प्रोडक्ट घेतले जाऊ शकतात, परंतु लॉंग टर्म मध्ये जसं जसं लोकांना समजतं की हे फसवी जाहिरात आहे, प्रोडक्ट वापरलं तर ऍक्च्युअल इम्पॅक्ट काहीच होत नाहीये, किंवा ह्यांचं प्रोडक्ट घेतलं तर प्रत्येक वेळेला 10 ग्रॅम मला कमीच मिळतंय त्याच्यामध्ये मटेरियल, ज्यावेळेस ही गोष्ट लोकांना समजते त्यावेळेस लॉंग टर्म मध्ये तुमच्या बिझनेसची ग्रोथ होऊ शकत नाही, कारण कस्टमर्सच तुमच्याकडे येत नसतात. सो लॉंग टर्म मध्ये बिझनेसची ग्रोथ करण्यासाठी यू शुड अवॉइड अनफेअर ट्रेड प्रॅक्टिसेस. पुढचं सोशल ऑब्जेक्टिव्ह आहे एम्प्लॉयमेंट जनरेशन. बिझनेस इज अ सोशो इकॉनॉमिक इन्स्टिट्यूशन. सोशो इकॉनॉमिक इन्स्टिट्यूशन म्हणजे फक्त बिझनेस करत असताना आपल्याला इकॉनॉमिक बेनिफिट बघायचा नाहीये, सोशल बेनिफिट पण बघायचं आहे, म्हणून सोशो इकॉनॉमिक. स्वतःचं हित पण बघायचंच आहे, त्याच्याबरोबर समाजाचं हितही आपल्याला बिझनेस करताना साधायचं आहे, म्हणून त्याला सोशिओ इकॉनॉमिक इन्स्टिट्यूशन असं म्हटलेलं आहे. बिझनेस शुड क्रिएट जॉब फॉर स्किल्ड अँड अनस्किल्ड पीपल. आपल्या बिझनेसमधून आपल्याला लोकांना नोकऱ्या देता आल्या पाहिजेत. आपण बिझनेसची ग्रोथ केली पाहिजे जेणेकरून आपल्याला लोकांची गरज पडेल आणि मग स्किल जॉब असू द्या, अनस्किल्ड जॉब असू द्या, अशा वेगवेगळ्या स्वरूपाची कामं आपल्याला लोकांना देता आली पाहिजे. त्याच्यामुळे जी समाजामध्ये बेकारी निर्माण होण्याची शक्यता होती तयार, ती आपण काही प्रमाणात कमी करू, कारण आपल्या रूपाने आपण काही ना काही ते नोकरी देण्याचा प्रयत्न करत असतो. इट शुड प्रोव्हाइड एम्प्लॉयमेंट अपॉर्च्युनिटीज टू इकॉनॉमिकली बॅकवर्ड अँड दिव्यांग पर्सन्स. दिव्यांग म्हणजे फिजिकली हँडिकॅप्ड पर्सन्स. ओके, सो बिझनेसले जे इकॉनॉमिकली बॅकवर्ड आहेत, आर्थिक दृष्ट्या मागासलेले आहेत, त्यांच्याकडे तेवढे पैसे नाही आहेत, परिस्थिती गरीब आहे, अशा लोकांना, दिव्यांग लोकांना, फिजिकली डिसेबल्ड पर्सन्स, ज्यांना शारीरिक क्षमता नाही आहेत, त्यांच्याकडे कमी आहेत शारीरिक क्षमता इतरांच्या तुलनेत, अशा लोकांना त्यांनी अपॉर्च्युनिटी दिल्या पाहिजेत, त्यांनी एम्प्लॉयमेंट दिली पाहिजे, जेणेकरून अशा लोकांचा फायदा होईल, त्यांच्यावरती डिपेंड असणाऱ्या फॅमिलीचा फायदा होऊ शकेल. सो बिझनेसने काय केलं पाहिजे, तर एम्प्लॉयमेंट जनरेट केली पाहिजे, वेगवेगळ्या लोकांना नोकरीची संधी निर्माण करून दिली पाहिजे.
नेक्स्ट फीचर आहे वेलफेअर ऑफ एम्प्लॉईज. वेलफेअर ऑफ एम्प्लॉई म्हणजे आपल्याकडे जी लोक आपण कामाला ठेवतोय त्यांचं हित संवर्धन करणं, हित जपणं. आपण आपल्याकडे बरीच लोक, बिझनेसमध्ये बरीच लोक कामाला ठेवतो. काही स्किल्ड लोक असतात, काही अनस्किल्ड लोक असतात. त्या सगळ्या लोकांना सांभाळून त्यांच्या हिताचं संरक्षण करणं. हिताचं संरक्षण करणं म्हणजे काय, तर त्यांना योग्य प्रमाणात कामाचा मोबदला देणं, त्यांना इन्शुरन्स देणं, त्यांना बोनस देणं, त्यांना प्रमोशनच्या ऑपॉर्च्युनिटीज देणं, पार्शियलिटी न करणं कुठल्याही एम्प्लॉयमध्ये. अशा प्रकारची ऍटमॉस्फिअर आपल्या बिझनेसच्या ठिकाणी असलं पाहिजे, जेणेकरून एम्प्लॉयचं वेलफेअर, त्याचं हितसंवर्धन आपल्याला करता येईल. स्किल्ड अँड अनस्किल्ड वर्कर आर द पार्ट ऑफ द सोसायटी. सो इफ एम्प्लॉईज आर प्रॉपरली टेकन केअर ऑफ इट, इट ब्रिंग वेलफेअर टू सोसायटी. हे जे आपण स्किल्ड आणि अनस्किल्ड लोक आपल्या बिझनेसमध्ये कामाला लावत असतो, ते शेवटी कशाचा घटक असतात, ते समाजाचा एक भाग असतात. आणि जेव्हा ह्या समाजाचा भाग असलेल्या लोकांची तुम्ही काळजी घेत असता, इफ यू टेकन केअर ऑफ स्किल्ड अँड अनस्किल्ड लेबर, अल्टिमेटली यू हॅव टेकन केअर ऑफ अ सोसायटी. सो जेव्हा तुम्ही अशा पद्धतीने तुमच्या कामगारांचे, बरे ते स्किल्ड असू द्या किंवा अनस्किल्ड असू द्या, अशा कामगारांची तुम्ही ज्यावेळेस काळजी घेता, तर अल्टिमेटली तुम्ही समाजाची काळजी घेतलेली असते. This can be achieved by providing fair and regular remuneration, good working condition, impartial personal policies, offering incentives. हे कसं करता येईल, तर कामाच्या ठिकाणी चांगलं वातावरण ठेवणं, प्रॉपर वर्किंग कंडिशन, प्रोव्हाइडिंग फेअर अँड गुड रेग्युलर रेम्युनरेशन, योग्य मोबदला देणं आणि ते योग्य वेळेला देणं. तुम्ही पैसे देताय पण 3-3 महिने त्यांचा पगारच करत नाही. पगार चांगला आहे पण 3-3 महिने होतच नाही. 3 महिने त्या बिचाऱ्या लोकांनी घर कसं चालवायचं. सो योग्य मोबदला योग्य वेळी देणं, कामाची जी काम जिथं करतायत तिथली सगळी व्यवस्था चांगली ठेवणं, इम्पार्शियल पर्सनल पॉलिसी, ज्या पर्सनल तुम्ही जे त्यांच्या संदर्भात पॉलिसीज अप्लाय करत असता त्याच्यामध्ये कोणती पार्शियलिटी नसणं, प्रॉपर इन्सेंटिव्ह देणं, या सगळ्या गोष्टी तुम्हाला सांभाळता आल्या पाहिजेत. त्याला म्हटलं जातं वेलफेअर ऑफ एम्प्लॉईज. नेक्स्ट ऑब्जेक्टिव्ह आहे हेल्प टू सॉल्व्ह सोशल प्रॉब्लेम्स. सोशल प्रॉब्लेम जे क्रिएट झालेले आहेत, हेवी ट्रॅफिक जॅम्स, इन्क्रीजिंग स्लम एरिया, एअर पॉल्युशन, वॉटर पॉल्युशन, नॉईज पॉल्युशन, हे सगळे सोशल प्रॉब्लेम जे क्रिएट झालेले आहेत ते सॉल्व्ह करायला मदत करणं, हे सुद्धा एक बिझनेसचं ऑब्जेक्टिव्ह आहे, सोशल ऑब्जेक्टिव्ह. ड्यू टू रॅपिड इंडस्ट्रियलायझेशन मेनी सोशल प्रॉब्लेम अराइज लाईक ट्रॅफिक जॅम्स, ग्रोथ ऑफ स्लम्स, एअर अँड वॉटर पॉल्युशन एटसेट्रा. ज्या पद्धतीने इंडस्ट्रियलायझेशन होतंय, औद्योगिकीकरण होतंय, त्याच्यामुळे काय झालेलं आहे, तर खूप ट्रॅफिक रस्त्यावरती झालेलं आहे, स्लम झोपडपट्ट्यामध्ये शहरामध्ये वाढ झालेली आहे, वॉटर पोल्युशन होत आहे, एअर पॉल्युशन होत आहे. हे सगळे सोशल प्रॉब्लेम क्रिएट होत आहे ड्यू टू इंडस्ट्रियलायझेशन, औद्योगिकरणामुळे. सो बिझनेस करत असताना तुम्हाला ह्या सगळ्या सोशल प्रॉब्लेम आहेत त्याचा अवेअरनेस असला पाहिजे. यू हॅव टू बी अवेअर ऑफ दॅट प्रॉब्लेम. जे काय प्रॉब्लेम आहेत त्याचं तुम्हाला अवेअरनेस असलं पाहिजे. आणि नुसतं अवेअरनेस असून असता कामा नये, तर तुम्ही ते सॉल्व्ह करण्यासाठी, ते कमी करण्यासाठी नेहमी इनिशिएटिव्ह घेतला पाहिजे. तुमच्या बिझनेसच्या माध्यमातून तुम्ही काही ना काही काम केलं पाहिजे. बिझनेस शुड बी अवेअर ऑफ दिस अँड शुड ट्राय टू रिड्यूस देम. बिझनेसला ह्या गोष्टी सगळ्या माहिती असल्या पाहिजेत आणि नेहमी बिझनेसचा प्रयत्न असला पाहिजे की ह्या सगळ्या गोष्टी मी कमी कशा करेन, माझी मदत कशी होईल जेणेकरून हे सोशल प्रॉब्लेम कमीत कमी राहतील. लास्ट सोशल ऑब्जेक्टिव्ह आहे कॉन्ट्रीब्युटिंग टू द वेलफेअर ऑफ द सोसायटी. सोसायटीचं हित करण्यासाठी कॉन्ट्रीब्युशन देणं. बिझनेस हाऊस शुड टेक केअर ऑफ जनरल वेलफेअर ऑफ सोसायटी. नेहमी समाजाचं हित कसं साधता येईल याच्यासाठी कोणत्या बिझनेसचे प्रयत्न असले पाहिजेत. बिझनेसचा उद्देश नफा मिळवणे असतो, पण त्याचबरोबर माझ्या त्या उद्देशामुळे समाजाचं नुकसान तर होणार नाही ना. समाजाचा फायदा कसा होईल, समाजाचं हित कसं मला साधता येईल, हाही उद्देश बिझनेसचा असला पाहिजे. फॉर दॅट दे शुड गिव्ह डोनेशन्स फॉर गुड कॉजेस, ऑफरिंग स्कॉलरशिप फॉर हायर एज्युकेशन. आणि हे करण्यासाठी त्यांनी काय केलं पाहिजे, तर जिथं जिथं
चांगली कामं होत आहेत, अशा चांगल्या कामांना डोनेशन्स दिले पाहिजेत. दे शुड डोनेट मनी फॉर गुड कॉजेस. कुठं समजा पूर आलाय, नैसर्गिक आपत्ती आलीय, किंवा एखाद्या ठिकाणी शाळाच नाहीये मुलांना शिकण्यासाठी, मग तिथं शाळा बांधण्यासाठी, एखाद्या ठिकाणी वाचनालयच नाहीये, मग तिथं वाचनालय बांधण्यासाठी, किंवा अजून दुसऱ्या कुठल्या सुविधा नाहीयेत, हॉस्पिटल नाहीये मग हॉस्पिटल उभारण्यासाठी, गार्डन नाहीये मग गार्डन उभारण्यासाठी, अशा चांगल्या कामांसाठी नेहमीच बिझनेसने मदत करणं गरजेचं आहे. त्याचबरोबर जी मुलं आहेत होतकरू आहेत पण त्यांच्याकडे पैसे नाहीयेत, पैशाअभावी ते उच्च शिक्षण घेऊ शकत नाहीयेत, अशा मुलांना उच्च शिक्षण घेण्यासाठी बिझनेसने स्कॉलरशिप देणं गरजेचं आहे, जेणेकरून मुलं शिकतील. मुलं शिकली की समाजाचा फायदा होईल, बिझनेसचा फायदा तर होईलच होईल, त्याबरोबर समाजाचाही फायदा आपल्याला करून देता येईल. अशा पद्धतीने बिझनेसने ऑब्जेक्टिव्ह सुद्धा सांभाळले पाहिजेत. आज आपण पाहिलं बिझनेस ऑब्जेक्टिव्ह. त्याच्यामध्ये 2 ऑब्जेक्टिव्ह होते, इकॉनॉमिक ऑब्जेक्टिव्ह आणि सोशल ऑब्जेक्टिव्ह. आज आपण इथंच थांबूया. जर माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, फ्रेंड्स सोबत शेअर करा, कमेंट्स करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू सो मच.